जे आहेत तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर साधारण 30 ते 40 मिनिटाचा प्रवास करून आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो आणि आज सुरुवातीचा पहिला जो कार्यक्रम होता तर तो होता बारशाचा कार्यक्रम. इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. एका छोट्याशा बाळाचं वारसं होतं, मुलगी होती आणि हा जो शिंपला दिसतोय ना तर त्याच्यामध्ये तिचं नाव दडलेलं होतं. अजून पाहुणे फारसे आले नव्हते त्यामुळे मला हे शूट व्यवस्थित घेता आलं. आणि ज्या ठिकाणी आमचा कार्यक्रम होता जिथं आम्ही बसलो होतो तर तिथून हे दृश्य खूप छान दिसत होतं. म्हणजे आभाळ होतं पण पाऊस मात्र अजिबातच पडला नाही काल दिवसभरामध्ये. म्हणजे मी हे बोलते 28 तारखेबद्दल. तर दोन्ही आम्ही इव्हेंट केले तर दोन्ही वेळेला आम्हाला पावसाचा अजिबात व्यत्यय आला नाही. तर कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला काही गाणी झाली आणि नंतर अँकर जे होते कार्यक्रमाचे तर त्यांनी महिलांचा छान असा गेम घेतला जो की होता बलून गेम. बघा किती एन्जॉय करतात ह्या बायका, बलूनसोबत नाच करताय आणि अर्थात हे बघून तुम्हाला सुद्धा खूप छान वाटत असेल, बरोबर ना? अर्थात आम्ही सुद्धा त्यांचा हा गेम खूप एन्जॉय केला. आलेली सगळीच जी लोकं होती तर त्यांना बघून हे खूप छान वाटत होतं. बघा चेहऱ्यावरचा आनंद. म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये असा जर सुखाचा क्षण मिळाला तर दिवस आनंदमयी नक्कीच होऊन जातो आणि आपण स्वतःसाठी हा आनंद मिळवणं सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये खूप गरजेचं आहे बरं का. बघा कशा उड्या मारतायत, छान नाच करतायत. तर गेम संपन्न झाला. काही गाणी आम्ही घेतली आणि आता बारशाची तयारी सुरू झाली होती. तर बघा मगाशी जो शिंपला दाखवला होता तर तोच ओपन झालेला आहे आणि रेयांशी असं बाळाचं नाव ठेवण्यामध्ये आलेलं आहे. तर जेवण खूप छान होतं. बारशाचं जेवण केलं आम्ही, आमचं सामान आवरलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तर कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. प्रचंड ऊन आहे. म्हणजे इतके दिवस पाऊस पडत होता एक तर आता खोटं वाटते बेसिकली. चला तर निघू आम्ही 10 मिनिटामध्ये. सामान भरून गाडी तयार आहे. संध्याकाळचा कार्यक्रम तासगावमध्येच होता पण अजून काही अवधी बाकी होता त्यामुळं आरोड्याचं जे मंदिर आहे तर तिथं जाऊन दर्शन घ्यायचं असं मी ठरवलं. खूप सुंदर असं कृष्ण मंदिर आहे आरोड्यामध्ये. तर तिथं सुद्धा मी काही छान छान गोष्टी कॅप्चर केलेल्या आहेत मंदिरातल्या. त्या उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आहे. पण आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.